तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात आहात, पण आहारामध्ये नेमके कोणते बदल करायचे हे ठरत नाहीये का? कारण फक्त कमी खाणं हे वजन कमी करण्यासाठी उत्तर नाहीये, तर त्यासाठी योग्य पदार्थांची निवड करणं, आपल्या आहाराचं योग्य वेळापत्रक ठरवणं आणि आपल्या आयुष्यातील काही विशिष्ट सवयी बदलणं यावर आपलं वजन कमी करण्याचं यश अवलंबून असतं. तर आज मी तुम्हाला 10 अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या टिप्स सांगणार आहे, की ज्या सहज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भूत करता येतील. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण यातल्या प्रत्येक टिपमध्ये आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचं गुपित दडलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिल्या टिपकडे वळायचंय. आपली टिप नंबर 1 आहे, प्रोटीनने भरपूर नाश्ता करा. तर याचा अर्थ प्रोटीनयुक्त पदार्थांचा अंतर्भाव आपण आपल्या आहारामध्ये सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला करावा, कारण प्रोटीनमुळे आपली तृप्तता वाढते आणि शास्त्रज्ञांच्या मते प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये भरपूर घेतल्यामुळे आपल्या भुकेचं प्रमाण दिवसभरामध्ये कमी राहतं आणि त्यामुळे पर्यायी आपल्या अन्नाचं सेवन देखील कमी प्रमाणामध्ये होतं. तर उदाहरणार्थ आपण सकाळच्या वेळेला जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर 2 अंड्याचं ऑमलेट किंवा 3 अंड्याचं ऑमलेट आपल्या आहारामध्ये घेऊ शकता. तुम्ही व्हेज खात असाल तर पनीर भुर्जी, पोळी, दही, ओट्स आणि त्यामध्ये काही फळं घालून ते देखील खाऊ शकता. अळशीचे लाडू या गोष्टी आपण अंतर्भूत करू शकतो. शेंगदाणा चटणी, पोळी हा देखील एक प्रोटीनचा सोर्स आहे, की शेंगदाणा हा देखील प्रोटीनचा सोर्स आहे. त्यामुळे शेंगदाणा चटणी आणि पोळी देखील आपण खाऊ शकतो. तसेच हरभरा आणि मूग हे रात्री भिजवून सकाळच्या वेळेला आपण ते खाऊ शकतो, किंवा मोड आलेले मूग, मोड आलेले हरभरा हे देखील प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. याचा देखील आपल्या आहारामध्ये आपण समावेश करू शकतो. आपली 2 नंबरची टिप आहे, की पाणी अधिक प्रमाणामध्ये घ्या. आता इथे पाणी अधिक प्रमाणामध्ये घ्या म्हणजेच पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य ठेवा. कारण पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर आपल्या शरीरामधील चयापचयाची क्रिया ही व्यवस्थित चालते आणि त्यामुळे कॅलरीज कमी करण्यासाठी मदत होते. आता आपण यासाठी सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी घेऊ शकतो. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक घेऊ शकतो. रात्रीच्या वेळेला झोपण्यापूर्वी दूध घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीचे रेफरन्स आपल्याला योगशास्त्रातल्या काही ग्रंथांमध्ये किंवा आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथांमध्ये देखील आहे, की तुम्ही भोजनाच्या शेवटी ताक घ्या, रात्री झोपण्याच्या आधी दूध घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर पाणी घ्या. तर अशा पद्धतीचं वर्णन आयुर्वेदामध्ये देखील केलेलं आहे. आता पाण्याचं बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला पाणी पिण्याचं लक्षात राहत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा तहान लागते, पण ही तहान लागलेली आहे हे लक्षात नाही येता आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक लागली आहे आणि त्यामुळे आपण पाण्याच्या ऐवजी बऱ्याचदा जेवणच करतो. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा भूक लागते असं कधी कधी आपल्याला वाटलं तर त्यावेळेला सुरुवातीला पाणी प्या आणि बऱ्याचदा असं लक्षात येतं की पाणी पिल्यानंतर जी काही आपल्याला भूक लागली असं वाटतं तर ती भूक कमी व्हायला मदत होते. आता तिसरी टिप आहे, की आपल्या आहारामध्ये नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा. आता नैसर्गिक पदार्थ म्हणजे जे निसर्गातून आपल्याकडे आलेले आहेत. तर यामध्ये कडधान्य, फळे, भाज्या, वेगवेगळे प्रकारचे सलाड, तुम्ही गाजर, काकडी, नारळ पाणी किंवा नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा नैसर्गिकरित्या आपल्यापर्यंत येतात, तर यांचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण नक्कीच करावा. कारण ह्या सगळ्या गोष्टी फायबरने समृद्ध आहेत आणि फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे एकतर आपलं चयापचय सुधारतं आणि दुसरं म्हणजे आपली तृप्तता देखील वाढते. त्यामुळे नैसर्गिक पदार्थ आहारामध्ये घ्यावेत. तर आता टिप नंबर आपली 4, तर अंतरायिक उपवास करणे म्हणजेच इंटरमिटंट फास्टिंग करणे. तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 16 तासाचा उपवास आणि 8 तासांमध्ये आपल्याला जे काही आहार द्रव्य सेवन करायचे तर त्याचं सेवन करणं. तर हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे, की आपण जो 16 तासाचा उपवास करतो तर त्याच काळामध्ये आपल्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त प्रमाणामधली चरबी आहे ती जळण्यासाठी मदत होते. आता जर सुरुवातीला आपल्याला 16 तासचा उपवास आणि 8 तास खाणं जमत नसेल तर आपण 12 तास उपवास, 12 तासांमध्ये आपल्या जे काही खाण्याचं ज्या काही वेळा आहे तर ते आपण ठरवू शकतो. 16 तास उपवास आणि 8 तास खाणं हे ठरवताना उदाहरण द्यायचं असेल तर सकाळी तुम्ही 10 वाजताचं सकाळचं जेवण घेऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण 6च्या दरम्यान घेऊ शकता.
मधल्या काळामध्ये काही भूक लागली तर हलकं स्नॅक्स घ्यायला हरकत नाही. शक्यतो हे सगळं करताना संध्याकाळचं जेवण हे थोडंसं लवकर घ्यावं. शक्यतो संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे जेवण असावं. आता हे झालं 8 तासासाठी खाण्याच्या वेळा आणि 12-16 तासासाठी उपवास. तर या व्यतिरिक्त देखील आपण आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस 24 तासांचा उपवास केला तर त्याचा देखील आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते. म्हणजे 24 तासामध्ये एकदाच खायचं. समजा आपण दुपारी जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी दुपारीच जेवण घ्यायचं. तर या पद्धतीने देखील आपण सुरुवातीला आठवड्यातून एकदा हे असं करू शकतो. तर यामुळे आपली बॉडी देखील डिटॉक्स व्हायला मदत होते. तर हे झालं इंटरमिडिएट फास्टिंग. आता आपण ज्या वेळेला 24 तासांचा उपवास आपल्याला ज्यावेळेस करायचा असतो तर त्यावेळेला मग इतर वेळी थोडंसं पाणी आपण यावेळेला घेऊ शकतो. तर आपली टिप नंबर 5 आहे की साखरेचं प्रमाण कमी करा. कारण साखर ही वजन वाढवण्यामध्ये खूप मुख्य भूमिका बजावतं. तर मग साखरेऐवजी आपण गूळ किंवा मध या गोष्टींचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो. त्यामुळे तुलनेत थोड्याशा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये कमी जायला मदत होते. तर उदाहरणार्थ की मिठाई ज्या काय आहेत की मिठायांचं खायचं प्रमाण आपण कमी करावं. आता साखरेच्या पदार्थांच्या ऐवजी फळांचा आपल्या आहारामध्ये अंतर्भाव करावा. आणि जे डायबेटिक पेशंट असतील तर त्यांनी साखरेच्या ऐवजी गुळही वापरू नये. तर बऱ्याचदा असं होतं की साखर च्या ऐवजी गुळ चांगला म्हणून गुळ घेतला जातो. पण गुळाने देखील कॅलरीज काही प्रमाणामध्ये वाढतातच. त्यामुळे साखरेच्या ऐवजी उत्तम पर्याय हा गुळ ठरतो म्हणून आपण गुळाचा आणि मधाचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. आपली टिप नंबर 6 आहे की आपलं वजन कमी करण्यासाठी आपली झोप व्यवस्थित घ्या. तर आता ही झोप किती प्रमाणात हवी? तर ही झोप दररोज एक 7 ते 8 तास इतकी गरजेची आहे. तर संशोधनानुसार असं लक्षात आलंय की कमी झोपेमुळे आपल्या शरीरामधील हार्मोन्सचं प्रमाण हे असंतुलित होतं आणि त्यामुळे अनावश्यक जे भूक वाढण्याचं प्रमाण आहे तर ते त्यामुळे वाढतं की बऱ्याचदा झोप कमी होते. त्यामुळे दिवसभरामध्ये की आपल्याला क्रेविंग्स होतात वेगवेगळे पदार्थ खाण्याचे. खरं तर ती खरी भूक नसते, पण हे असंतुलन आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी प्रवृत्त करतं. तर मग योग्य झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या झोपेच्या वेळा निश्चित कराव्यात. शक्यतो रात्री 10 वाजता आपली झोपेची वेळ निश्चित केली तर रात्री झोपण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये जे योग्य हार्मोन्स शरीरात सिक्रेट होणं गरजेचं आहे तर ते हार्मोन शरीरामध्ये योग्य वेळेला सिक्रेट होतात. तर त्यासाठी रात्री झोपेची वेळ ही योग्य असावी. तर रात्री 10 वाजता आपली झोप आपण घ्यावी. दुसरं म्हणजे झोपण्यासाठी किंवा झोपण्यापूर्वी आपल्या रूममध्ये पूर्णपणे अंधार करावा. झोपण्याच्या आधी आपण मोबाईल किंवा टीव्ही या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांचा वापर अर्धा तास ते 1 तास आधी पूर्णपणे बंद करावा कमीत कमी. आता बऱ्याचदा जर झोप येत नसेल तर अशा वेळेला आपण रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध घेऊ शकतो. त्यामुळे देखील झोप यायला मदत होते. आता बऱ्याचदा कधी झोपेला अडचण येत असेल तर आपण झोपण्यापूर्वी ध्यानधारणा देखील करू शकतो. तर त्यासाठी आपण माझा भैरवी मुद्रा हा व्हिडिओ पाहून त्या पद्धतीनं भैरवी मुद्रा करून साधारणतः एक 5 मिनिटं ती भैरवी मुद्रा आपण केली तर त्यानंतर देखील जर झोप घेतली तर झोपेची जी काही क्वालिटी आहे तर ती खूप चांगली सुधारते. झोपण्यापूर्वी आपण काही पुस्तकांचं वाचन करू शकतो की अशी काही पुस्तकं आहेत की जी आपल्याला मोटिवेशन देतात. तर याचा देखील आपण आपल्या झोपण्यापूर्वीच्या शेड्यूलमध्ये अंतर्भाव करू शकतो. तर आपली टिप नंबर 7 आहे की आपल्या आहारामध्ये भाज्या आणि फळं यांचा अंतर्भाव करावा. कारण भाज्या आणि फळं यामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत. त्याचबरोबर यामध्ये पोषण मूल्य जास्ती प्रमाणात आहेत आणि फायबरचं प्रमाण जास्ती असल्यामुळे हे आपल्याला दीर्घकाळापर्यंत तृप्तता देतात. त्यामुळे या फळांचा आणि भाज्यांचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये केल्यामुळे अर्थातच आपलं वजन कमी व्हायला मदत होते. तर आता यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो? तर वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत सफरचंद, डाळिंब, पेरू, द्राक्षे, त्याचबरोबर काही गाजर, टोमॅटो, वेगवेगळ्या प्रकारचे सलाड, पालकाचे पराठे, भेंडी, गवार, तर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भाज्या आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. आता टिप नंबर 8 आहे की दररोज 30 मिनिटं व्यायाम करा किंवा सक्रिय राहा. तर संशोधनानुसार पण असं लक्षात आलेलं आहे की आपण जर नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरामधील अतिरिक्त चरबी जळण्यासाठी मदत होते. तर यामध्ये आपण दररोज सूर्यनमस्कार करू शकतो. तर एक 15 मिनिटं सूर्यनमस्कार, 15 मिनिटं वेगवेगळ्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण यामध्ये करू शकतो. दररोज नियमितपणे 5 किलोमीटर अंतर चालणे, त्याच पद्धतीनं योग, मेडिटेशन, वेगवेगळ्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो.
ज्यांना सायकलिंग येते त्यांनी सायकल चालवणे, त्याचबरोबर पुशअप्स, स्ट्रेचिंग, हातापायांचं स्ट्रेचिंग किंवा घरकामामधल्या देखील काही काही गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. तर आपली टिप नंबर 9 आहे की स्टँडिंग ब्रेक घ्या. तर कामाच्या दरम्यान आपण उभे राहण्याचे किंवा चालण्याचे छोटे छोटे ब्रेक घ्यायचे. तर यामुळे आपल्या कॅलरीज कमी व्हायला मदत होते. की बऱ्याचदा असं होतं की आपण ठराविक वेळ काम करत राहतो आणि 4-4, 5-5 तास निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही की आपण एका जागेवर बसलेलो आहोत. तर मग अशा वेळेला आपण आपल्या फोनमध्ये विशिष्ट टायमर सेट करावा की 30 मिनिटं, 45 मिनिटं किंवा 60 मिनिटं, आणि या पद्धतीनं आपण मध्ये उभं राहण्याचा ब्रेक किंवा थोडंसं चालून यायचा ब्रेक घेऊ शकतो. तसेच जर एखादा फोन कॉल आला तर तिथे पण आपण बसून न बोलता फोनवर देखील थोडंसं फिरत बोलू शकतो. ज्यावेळेला तुम्ही खुर्चीवर बसून काम करता तर त्यावेळेला अधूनमधून हातापायाचे स्ट्रेचिंग करणे किंवा चेअर योगा आपण इथे करू शकतो. अगदी साधं की तहान लागली यावेळेला देखील पाणी पिण्यासाठी, बॉटल भरण्यासाठी छोटे छोटे ब्रेक घेऊ शकतो. आणि त्यामुळे एक जी आपली पोझिशन आहे की ठराविक ठिकाणी थांबणं, बसणं, की जी पोझिशन आपल्या शरीरामध्ये चरबी जास्त निर्माण करण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरते. त्यामुळे ऑफिस किंवा घरी किंवा तुम्ही बऱ्याचदा असं होतं की फोन घेऊन आपल्या हातामध्ये फोन घेतो आपण आणि तासनतास फोन घेऊन बसतो. तर अशा वेळेला देखील आपण मध्ये मध्ये उठणं, फिरणं, चालणं किंवा छोटी छोटी कामं आहेत की जी आपल्याला शक्य आहेत ती स्वतः करणं, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं, तर याचा देखील आपल्याला फायदा होतो आणि शरीरातलं मेटाबॉलिझम जे आपलं कमी होतं तर ते वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. तर आता आपल्या सगळ्यात शेवटची आणि अतिशय महत्वाची टिप आहे, टिप नंबर 10, सकारात्मक दृष्टी ठेवा. वजन कमी करणं हे मानसिकदृष्ट्या अतिशय मोठं काम आहे. आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं यावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टी आपल्याला वजन कमी करण्याच्या मार्गात मोटिवेशन देतात आणि हा मार्गात तग धरून राहायला मदत करतात. तर आता हा दृष्टिकोन निर्माण कसा करायचा, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या सकारात्मक गोष्टींची पुस्तकं वाचू शकतो. त्याचबरोबर आपलं एक गोल सेट करू शकतो की मला नेमकं वजन किती कमी करायचंय. आपली प्रगती मोजू शकतो. छोट्या छोट्या प्रगतीमध्ये स्वतःला आपण एक प्रकारचा रिवॉर्ड देऊ शकतो किंवा स्वतःला बक्षीस देऊ शकतो. लहान लहान गोष्टींमधला आनंद आपण शोधू शकतो. आपली एक दैनंदिन दिनचर्या करू शकतो. त्यामुळे लहान गोष्टीतला आनंद घ्या, लहान लहान टप्पे गाठा आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. तर ह्या गोष्टीच आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये मदत करतील. तर हे 10 वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय तुमच्या वजन करण्याच्या प्रवासामध्ये तुमची खूपच मदत करू शकतात. तर मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही यातल्या कोणत्या उपायाचा अवलंब आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये करणार आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर आपल्याला ही माहिती इतरांना मिळावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अजूनही हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. तर आपला अमूल्य वेळ देऊन आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूयात प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि योग करा. धन्यवाद.